देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार. एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. चंद्रपूर जिल्ह्यातून अत्यंत भीषण आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. गडचांदूर चंदनवाही मार्गावरील तुटरा गावाजवळ एका अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चंदनवाही येथील तरुण हार्डवेअर व्यावसायिक अक्षय नानाजी दरेकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल रात्री 9:15च्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार 30 वर्षीय अक्षय दरेकर यांचे गडचांदूर येथे हार्डवेअरचे दुकान होते. नेहमीप्रमाणे दिवसभराचे काम आटोपून ते आपल्या दुचाकीने गडचांदूरहून चंदनवाही येथील घराकडे परतत होते. दरम्यान तुटरा गावाजवळ पोहोचताच भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अक्षय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. अक्षय यांना तत्काळ गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान अपघात घडवून ट्रक चालक गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी तातडीने पावले उचलली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सध्या अज्ञात ट्रक आणि त्याच्या चालकाचा शोध पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. अक्षय दरेकर यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनामुळे चंदनवाही गावावर आणि संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. राजुरा तालुक्यातून आमचे प्रतिनिधी आनंद मांडवकर यांच्यासह ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज.